गुड मॉर्निंग. सकाळी उठल्या उठल्या आपण जे कंपोस्ट करायला ठेवलंय त्याचं अपडेट घेतलं. छान ऊन पडलं होतं म्हणून हळद आणि तेजपत्ता सुकायला ठेवला. पप्पा आणि काका आचऱ्याला बाजारात चालले आहेत. मी खळ्यात बसून झाडांशी गप्पा मारत नाश्ता केला. कपडे सुकत घातले. साधारण 11 वाजता पप्पा घरी परत आले. ऑस्टिनला पायाला जखम झाली आहे, सो त्याला पावडर लावली आणि लागलो जेवणाच्या तयारीला. भात बनवून घेतला. मासे साफ केले. आज पप्पा माशाचं कालवण बनवणार आहेत आणि मी मासे फ्राय करणार. मस्त लिंबू, मीठ, मालवणी मसाला लावून मासे ठेवले. पप्पा कालवण बनवायला लागले. एक नंबर कालवणाचा स्मेल येत होता. कालवण बनवून झाल्यावर मी मासे फ्राय करून घेतले आणि लगेच जेवायला बसलो. पोटभर जेवण झाल्यावर थोडा वेळ झोपलो. काका आणि पप्पांनी मिळून थोडी डागडुजी केली. मी सहज म्हणून परड्यात राऊंड मारायला गेलो. मुंबईच्या ट्रॅफिक, गर्दी, पोल्युशनपेक्षा खरंच कमाल वातावरण आणि लाईफस्टाईल पण स्लो आहे गावी. कुठलं टार्गेट नाही, घाई नाही. छान पीसफुल गावचं जीवन आहे. लवकरच कायमस्वरूपी शिफ्ट होईन हे मॅनिफेस्ट करून मी घरी आलो. आज मला भेटायला आशिष आला. थोडा वेळ सगळ्यांशी गप्पा मारल्या. मग आशिष सोबत बाईक करून निघालो बेळणा चेक पोस्ट जवळ त्रिमूर्ती वडापाव सेंटरला. वडापाव भजी खाल्ली. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.